नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण वर्ग आणि वर्गमूळ काही सेकंदात कोणत्या प्रकारे काढायचं या संदर्भात अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, वर्ग आणि वर्गमूळ शोधण्यासाठी आधी वर्ग आणि वर्गमूळ हे काय असते हे आधी आपल्याला माहित पाहिजे। वर्ग म्हणजे बघा, कोणत्याही संख्येचा 2 वेळा गुणाकार केला म्हणजे येणारी संख्या असते पूर्ण वर्ग संख्या। मग 4 चा वर्ग 16 आणि 16 चं वर्गमूळ 4। या पद्धतीने आपण वर्ग आणि वर्गमूळचा अभ्यास करतो। आता आपण बघूयात कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदात कसं काढायचं। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग काढायचा असेल तर तुम्हाला 1 ते 10 पर्यंतचे वर्ग संख्या पाठ पाहिजेत, जे की मी इथे लिहून ठेवलेत। बघा, 1 चा वर्ग आहे 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा 100। याप्रमाणे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग संख्या जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काही क्षणात काढू शकता। तर बघा, सुरुवातीला आपण बघूयात एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा। आता 35 या संख्येच्या एकक स्थानी 5 संख्या आहे, याचा वर्ग काढताना दशक स्थानच्या अंकाच्या पुढचा अंक घ्यायचा आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा। 3 गुणिले 4 12 आणि 5 चा वर्ग 25। या पद्धतीने तुम्ही एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग काही सेकंदात काढू शकता। याच पद्धतीने बघा, 4 नंतर पुढचा अंक येतोय 5, 4 पंचे 20 आणि 5 चा वर्ग 25। तसेच 5 नंतर येतोय क्रमाने 6, 5 आणि 6 चा गुणाकार 30 आणि 5 चा वर्ग 25। आता तुम्ही उरलेले जे काही 3 अंक आहेत 65, त्याच्यानंतर 75 आणि 85, या 3 संख्यांचा वर्ग मी सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। आता यानंतर आपण बघूयात, जर एकक स्थानी 5 नसेल म्हणजे वेगळ्या संख्या असतील तर त्या संख्येचा वर्ग कोणत्या प्रकारे काढायचा। यासाठी बघा, तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला 2 शून्य लिहून ठेवायचे आहेत, त्याच्या खाली 1 शून्य लिहायचा आहे आणि मग क्रिया करायची आहे। आता क्रिया करताना जो दशक स्थानी अंक आहे त्याचा वर्ग 9 तो पहिल्या ठिकाणी लिहायचं, त्याच्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार आणि त्याच्या दुप्पट करायचं। 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12 तो लिहायचा दुसऱ्या ठिकाणी आणि 2 चा वर्ग शेवटी लिहायचा इथं 4 आणि ह्या तिघांची बेरीज करायचं। त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल 32 चा वर्ग। 4 येईल, त्याच्यानंतर इथं 2 येईल, 9 आणि 1 10 येईल। याचाच अर्थ 32 चा वर्ग आपल्याला मिळतोय 1024। बघा, ट्रिक काय आहे, खूप सोपे आहे। सुरुवातीला तुम्हाला काय करायचे आहे, 2 शून्य लिहून घ्यायचे, त्याच्यानंतर त्याच्या खाली 1 शून्य लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर जो दशक स्थानी अंक आहे त्याचा वर्ग पहिल्या ठिकाणी लिहायचा आहे। त्याच्यानंतर या दोघांचा गुणाकार करायचा आहे, त्याच्या दुप्पट करायचा आहे। वर्ग आहे म्हणून दुप्पट करायचं, या पद्धतीने लक्षात ठेवा। 5 40, 40 च्या दुप्पट 80 तो लिहायचा इथं दुसऱ्या ठिकाणी आणि सगळ्यात शेवटी जो एकक स्थानी अंक आहे 8 या संख्येचा वर्ग करायचा आणि तो लिहायचा सगळ्यात शेवटी आणि ह्या तिघांची बेरीज करायची, म्हणजे तुम्हाला 58 चा वर्ग मिळून जाईल। 4 त्याच्यानंतर इथं 6, 8 आणि 5 13, हातच्याला गेला 1, 2 आणि 1 3, त्यामुळं 58 चा वर्ग इथं आपल्याला मिळतोय 33 64। 58 चा वर्ग 33 64। आता बघा, जे काही 73 आहे आणि 84 आहे, या दोन प्रश्नांची उत्तरे तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा। हे झालं कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदात काढणे। पण सगळ्यात महत्त्वाचं असतं दिलेल्या संख्येचं वर्गमूळ पण काढणं। आता बघा, इथं काही उदाहरणं दिलेली आहेत वर्गमूळ काढण्यासाठी। याचं वर्गमूळ काही सेकंदात आपण काढू शकतो, पण त्याच्यापूर्वी आपल्याला माहित पाहिजे कोणत्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येतो। आता इथं बघा, जर एकक स्थानी 1 असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी पण 1 येणार आहे। एकक स्थानी 4 असेल आणि इथं पण 4 आहे बघा, तर 2 किंवा 8 येऊ शकतो। त्याच्यानंतर एकक स्थानी 9 असेल तर 3 किंवा 7 येऊ शकतो। त्याच्यानंतर एकक स्थानी 6 असेल तर 4 किंवा 6 येऊ शकतो आणि त्याच्यानंतर 5 असेल तर 5, 1 असेल तर 9 आणि 0 असेल तर 0। या पद्धतीनं उत्तराच्या एकक स्थानी जी संख्या येणार आहे ही आपण ठरवू शकतो पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानावरून। तर बघा, उदाहरण मी देतोय तुम्हाला। वर्गमूळ काढताना सुरुवातीला 2-2 चे गट करायचे उजवीकडून
आता 529 ही संख्या आहे. 529 मध्ये शेवटचे 2 अंक सोडून गट करायचा आणि 29 मध्ये हा जो शेवटचा 9 अंक आहे याच्यावरून उत्तरात कोणता अंक येणार हे आपण ठरवू शकतो. आता 9 आहे याचा अर्थ मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे. 9 असताना एकक स्थानी एकतर 3 येईल किंवा 7 येईल. त्यामुळे बघा इथं आपण लिहू शकतोय 3 आणि 7. त्याच्यानंतर गट केलेल्या डाव्या बाजूला जी संख्या शिल्लक राहिले त्याच्या आधी 4 ही पूर्ण वर्ग संख्या येते आणि 4चं वर्गमूळ निघतंय 2. त्यामुळे ह्या दोन्ही संख्यांच्या पुढे आपण लिहायचं 2. त्यामुळे 2 संख्या तयार झाल्या 23 आणि 27. आता नेमकं यातलं 23 आहे की 27 आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते ओळखण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे सांगितलंय. त्याचाच वापर करून आपण यातलं 23 येणार की 27 येणार ते शोधूयात. आता 23 आणि 27च्या मध्ये अंक येतोय 25 आणि 25चा वर्ग येतोय 2×6 625. आता मला सांगा 625 पेक्षा 529 लहान आहे की मोठा आहे? तर लहान आहे. तर लहान असल्यामुळं यातली जी काही लहान संख्या आहे ते त्याचं उत्तर असेल. याचाच अर्थ 529चं वर्गमूळ असेल 23. आता याच पद्धतीने आपण 2401 या संख्येचा वर्गमूळ काढून बघूयात. बघा एकक स्थानी 1 आहे याचा अर्थ एकक स्थानी आता कोणती संख्या येऊ शकते? एकतर 1 येईल किंवा एकतर 9 येईल. त्यामुळे आपण बघा इथं 1 आणि 9 लिहून ठेवूयात. आता बघा 2 चे गट करा 24 0 1. आता हा 24 अंक आहे याच्या पूर्वी पूर्ण वर्ग संख्या येते 16 आणि 16चं वर्गमूळ येते 4. त्यामुळे एकतर उत्तर आपलं 41 येईल किंवा 49 येईल. आता यातली मधली संख्या असते 45. 45चा वर्ग किती येईल? बघा 45चा वर्ग येईल 4 पंचे 20 आणि 25. आता मला सांगा 20 25 पेक्षा 2401 संख्या लहान आहे की मोठी आहे? तर ती संख्या मोठी आहे. त्यामुळं आपलं उत्तर असेल 49. 2401चं वर्गमूळ 49. याच पद्धतीने आपण 3364चं काढून बघूयात. बघा एकक स्थानी 4 आहे याचा अर्थ आपल्या उत्तरात आता काय येईल? बघा एकतर 2 येईल किंवा आणखीन 4 कुठं आहे? 8च्या ठिकाणी. याचा अर्थ आपल्या उत्तरात 2 किंवा 8 मिळणार आहे. आता 2 चे गट केल्यानंतर 33 64 मध्ये 33 ही संख्या शिल्लक राहते. 33च्या पूर्वी पूर्ण वर्ग संख्या येते 25. आता 25चं वर्गमूळ येते 5. त्यामुळे आपण इथे लिहिलं 52 आणि इथं 58. आता 5चा 55चा वर्ग काढताना बघा 5 × 30 30 25 आपल्याला 55चा वर्ग मिळेल आणि 30 25च्या नंतर ही संख्या येते 33 64 म्हणून याचं उत्तर असेल 58. याच ट्रिकने तुम्ही 4624 1024 5625 आणि 2025 या संख्यांचं वर्गमूळ काढायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. जर तुम्हाला माझ्या ट्रिक्स आवडल्या असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.